संजय राऊत प्रयागराजला गेले तर गंगा घाण होईल, त्यांना नारळाच्या झाडाखालीच बसवा, शहाजी बापूंची जोरदार फटकेबाजी. संजय राऊतांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाची माती केली आहे. हिंदुत्ववादी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत बसवण्यास उद्धव साहेबांना भाग पाडल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले. संजय राऊतांना प्रयागराजला जाऊ देऊ नका, अन्यथा तो गंगा घाण होईल, असा टोलाही पाटील यांनी लगावला. त्यांना त्या नारळाच्या झाडाखालीच बसू द्या, असेही पाटील म्हणाले. उद्धव ठाकरे यांना कोणीही धक्का दिलेला नसून त्यांची वर्तणूकच त्यांना धक्का देत आहे, असे शहाजीबापू पाटील म्हणाले. अजूनही त्यांनी विचार करावा आणि खऱ्या शिवसेनेत यावे, असं निमंत्रण शहाजीबापू पाटील यांनी दिले. नीलम गोरे या अनेक वर्ष शिवसेनेत राहिल्या असून त्यांना तिथली कार्यपद्धती चांगली माहीत आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपात नक्कीच तथ्य आहे. शिवसेनेत तिकीट कशी दिली जायची हे सर्व जगाला माहीत आहे. मला तिकीट देताना काही मागायचे धाडस त्यांच्यात नव्हते, तर मला कुणी याबाबत बोलले नसावे, असा खुलासा शहाजीबापू पाटील यांनी करताना नीलम गोरे यांच्या आरोपात तथ्य असल्याचे पाटील म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आणखी आत्मचिंतन करावे, त्यांनी शिवसेनेत यावे, असे शहाजीबापू पाटील म्हणालेले आहेत. कोण उद्धव साहेबांना धक्का देत नाही, ही त्यांची वर्तणूकच त्यांना धक्का देत आहे. त्यांनी स्वतः अजूनही आत्मचिंतन करावं. खरी शिवसेना जी असेल त्या शिवसेनेबरोबर त्यांनी यावं, ही मला मनापासून वाटतं. नीलमताई गोरे या शिवसेनेच्या जुन्या नेत्या आहेत आणि ज्या अर्थी त्यांनी हा आरोप केलेला आहे त्या अर्थी निश्चितपणानं ही गोष्ट घडत असावी, कारण हे घडल्याशिवाय नीलमताई असा आरोप करणार नाही. आपल्या बाबतीत कसा अनुभव काय आला? माझ्या बाबतीत असा कोणता अनुभव आला नाही, कारण माझ्याकडे असली मागणी करायचं कुणा धाडस नाही. उमेदवारी देताना कशा पद्धतीनं उमेदवारी दिल्या जायच्या शिवसेनेकडून या जगजाहीर ही गोष्ट आहे, ही काही लपून राहिलेली नाही. आणि हे खोके ते आरोप एवढ्यासाठी त्यांचे होते जाणीवपूर्वक. कृपा करून संजय राऊतानं कुंभमेळ्याच्या तिथं स्नान करायला जाऊ नये, कारण ही जर बिचारा तिथं बुडला तर अख्खी गंगा मैली हो जाईल. गंगेची घाण नेऊ नका, ही आहे इथं नारळाच्या झाडाखालीच घाण बसवा, अख्खी गंगा ही घाण होऊन जाईल. ज्या संजय राऊतांनी 19 साली हिंदुत्वाचा विचाराची राख रांगोळी करून ज्यांना हिंदुत्व मान्य नाही अशा पक्षाबरोबर सरकार स्थापन करायला उद्धव साहेबांना भाग पाडलं, त्या संजय राऊतांकडून इथून पुढे हिंदू धर्माविषयी कोणतीही चांगली अपेक्षा धरू नका. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.